नागपुरातल्या द साऊथ पब्लिक स्कूल आणि चेरी ब्लॉसम्स किंडरगार्टनतर्फे ग्रँड पेरेंट्स डे उत्साहात साजरा करण्यात आला। या विशेष कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची उपस्थिती होती। द साऊथ पब्लिक स्कूलतर्फे नेहमीच अशी आयोजनं करण्यात येतात। याच शृंखलेत ग्रँड पेरेंट्स डे उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमात लहानग्यांच्या मनमोहक सादरीकरणांपासून ते आजी आजोबांसाठी खास स्पर्धा, आकर्षक बक्षिसं, संस्मरणीय क्षण अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता। या सोहळ्यात लहानग्यांनी दिलेली मनमोहक सांस्कृतिक सादरीकरणं पाहून उपस्थित आजी आजोबा भावुक झाले। तसंच त्यांच्यासाठी खास ठेवलेल्या खेळ, स्पर्धा आणि मनोरंजक उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाला। विजेत्यांना आकर्षक बक्षिसं वितरित करण्यात आली। दरम्यान कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी मुलांच्या संगोपनात आजी आजोबांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। कुटुंबातील मूल्ये, संस्कार आणि अनुभव यांचं जतन आजी आजोबा करत असल्यानं त्यांच्या सन्मानासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं गडकरी म्हणाले। मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा कार्यक्रमांचंही त्यांनी कौतुक केलं। तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आईवडिलांशी कसे वागाल हे तुमचा मुलगा बघणार आहे आणि तो मग तुमच्याशी तसं वागणार आहे। तुम्ही जर त्यांची प्रति इज्जत ठेवणार असाल, सन्मान ठेवणार असाल, काळजी घेणार असाल तर तुमची पण म्हातारपणी तो काळजी घेणार आहे। पण तुम्ही जर त्यांना वेगळ्या कोपऱ्यात ढकलणार असाल तर तोही तुमच्या म्हातारपणी तुमचाच वागला मग त्याला दोष देता येणार नाही। आणि म्हणून येणाऱ्या काळात संपत्तीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व आहे आणि गुणवत्तेपेक्षा मूल्यांना महत्त्व आहे आणि गुणवत्ता आणि मूल्य, जीवन मूल्य दोघांचा संगम असेल तो उत्तम नागरिक आहे आणि उत्तम यशस्वी नॉलेजेबल नागरिक आज आपल्या सगळ्यांचा जो विद्यार्थी इथे शिकतो आहे तो नक्की होईल। म्हणून त्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।